एक काळ होता क्रिकेटची मॅच सुरू असताना ओव्हर संपल्यानंतर पहिल्यांदा BSNLची ॲडव्हर्टाइज लागायची. कारण की त्या काळामध्ये BSNL तितक्या फॉर्ममध्ये होतं. पण BSNLचे दिवस फिरले आणि वर्षागणिक BSNLचे लॉसेस वाढत गेले. या BSNLला परत वर आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले गेले, पण त्या प्रयत्नांना म्हणावं तसं यश आलं नाही आणि BSNLचे लॉसेस अजून वाढलेले दिसून येतात. पण फायनली केंद्र सरकारने या BSNLसाठी परत एकदा 89,047 कोटी रुपयांचं रिवायवल पॅकेज आणलेलं आहे. विशेष म्हणजे याच्यामध्ये आता 4G आणि 5G स्पेक्ट्रम अलॉटमेंटसाठी सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे. आता BSNLचं ऑथोराइज रिवायवल पॅकेज जे आहे हे 2 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक असणार आहे आणि या पॅकेजमुळे BSNL एक स्टेबल टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून परत एकदा उभी राहील आणि भारतातील दुर्गम भागामध्ये सुद्धा सेवा देण्यासाठी सज्ज होईल असा सरकारचा विश्वास आहे. पण दुर्दैव एकच आहे की BSNLचे बाकी स्पर्धक कंपन्या ज्या आहेत या 5G साठी वेगाने प्रयत्न करत असताना BSNL आता 4G संदर्भात चर्चा करते. 4G नेटवर्कसाठी BSNL आणि TCS यांच्यातील भागीदारी करारानुसार डेव्हलपमेंट आता येणाऱ्या काळामध्ये होईलच आणि त्या संदर्भात आपल्याला योग्य त्यावेळी माहिती मिळतच राहील. आज आपण सविस्तरमध्ये चर्चा करणार आहोत BSNLच्या रिवायवल प्लॅनची, यामागच्या कारणांची, सरकार याला रिवाईव्ह का करते हेही बघून घेऊयात आणि BSNLचा डाऊनफॉल कसा झाला याची सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. एक फॅक्ट सांगतो जी BSNLच्या चांगल्या दिवसांची आठवण करून देईल. 2007 मध्ये BSNLचा रेव्हेन्यू होता 40,000 कोटी रुपयांचा आणि याच वेळेस एअरटेलचा रेव्हेन्यू होता 18,420 कोटी रुपयांचा. म्हणजे एअरटेल जे आहे ते निम्म्यापाशी सुद्धा नव्हतं BSNLशी तुलना करता. पण नंतरच्या 2च वर्षांमध्ये म्हणजे 2009 पर्यंत एअरटेलचा रेव्हेन्यू हा 10,000 कोटी रुपयांनी वाढला आणि BSNLचा रेव्हेन्यू हा 6% कमी झाला. गेल्या 5 वर्षातील BSNLचा लॉस आहे 50,000 कोटी रुपयांचा. मी मगाशी जसं म्हणलं वर्षागणिक BSNLचे लॉसेस जे आहेत ते वाढतच गेलेले आहेत ते याच कारणासाठी. टेलिकॉम मार्केटमधील डॉमिनंट कंपनी फक्त नावापुरती उरलेली आहे आता आणि म्हणूनच हे रिवायवल पॅकेज BSNLला सरकारकडून देण्यात आलेले आहे. रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडिया यांच्यासोबत तुलना करता BSNLचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे हे सातत्याने स्ट्रगल करताना दिसलं. तसंच या कंपन्यांसोबत क्षमता कमी असताना सुद्धा कॉम्पिटिशन करताना सुद्धा दिसलेलं आहे. BSNLकडे निधीच नसल्याने बाकी टेलिकॉम कंपन्या जोमात असल्यानं BSNLच्या स्पर्धक कंपन्यांना 4G सर्व्हिस जी आहे ती कमी दरात पुरवण्यात आली आणि त्यावेळेस BSNL स्पर्धेतच नव्हतं आणि मग ज्या वेळेस या कंपन्या 5G साठी तयारी करतायत त्यावेळेस BSNL 4G साठी तयारी करताना दिसतंय. आता या नवीन रिवायवल प्लॅन नुसार BSNL जे आहे संपूर्ण देशभर 4G आणि त्याच्यानंतर 5G सेवा पुरवणार आहे. ग्रामीण भागामध्ये सुद्धा 4G कव्हरेज पुरवण्यावरती भर दिला जाणार आहे आणि फिक्स्ड वायरलेस कनेक्शन जे आहे ते सुद्धा आता देण्यावरती त्यांच्याकडून भर दिला जाणार आहे. प्रयत्न केले जाणार आहेत. हाय स्पीड इंटरनेट जे आहे ते सुद्धा पुरवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आता हे जे पॅकेज आहे याचं ब्रेकअप तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. 700 मेगाहर्ट्झ बँडसाठी 46,338 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. 3300 मेगाहर्ट्झसाठी 26,184 कोटी रुपये, 26 गीगाहर्ट्झसाठी 6,464 कोटी रुपये आणि 2500 मेगाहर्ट्झसाठी 9,428 कोटी रुपये आणि इतर खर्च जो आहे तो 531 कोटी रुपये असं हे एकूण 89,047 कोटी रुपयांचं रिवायवल पॅकेज असणार आहे. BSNL आणि MTNL साठी 2019 मध्ये सुद्धा रिवायवल प्लॅन दिला गेला होता. तेव्हा सरकारने BSNLला 69,000 कोटी रुपये दिले होते, ज्याच्यामुळे BSNLला थोडंफार स्थैर्य आलं असा सरकारचा दावा आहे. 2022 मध्ये सुद्धा BSNL साठी तब्बल 1,64,000 कोटी रुपयांचं पॅकेज दिलं होतं. आता या 2 पॅकेजेसमुळे BSNLला ऑपरेटिंग प्रॉफिट झाल्याचं सरकारचं म्हणणं आहे. म्हणजे हे सरकारचं म्हणणं आहे. अजूनपर्यंत तरी तसं दिसत नाहीये प्रत्यक्षामध्ये. तसंच BSNL वरचं कर्ज जे आहे ते सुद्धा 32,944 कोटी रुपयांवरून 22,289 कोटी रुपये इतकं कमी झालेलं आहे.
नवीन रिवायवल पॅकेजमुळे BSNL सक्षमीकरणाकडे वाटचाल करू शकतं आणि ग्राहकांना एक सक्षम असा पर्याय सुद्धा उपलब्ध करून देऊ शकतं, असा सरकारचा विश्वास आहे. यासोबतच ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात नेटवर्क उभा करण्याचा सरकारचा मानस आहे. यासोबतच संरक्षणाच्या दृष्टीने जे जे महत्त्वाचे ठिकाणं आहेत, त्या ठिकाणी सुद्धा BSNLच सेवा देऊ शकतं, असा सरकारचा ठाम विश्वास आहे. म्हणून हे रिवायवल पॅकेज फार महत्त्वाचं आहे. आजची परिस्थिती आहे काय? तर BSNL वरती कर्जाचा डोंगर आहे. BSNLचं इन्फ्रास्ट्रक्चर हे प्रचंड वाईट सिच्युएशनमध्ये आहे आणि यातही BSNL गेल्या 12 वर्षांपासून सातत्याने तोट्यात आहे. खरं तर जिओच्या एंट्रीमुळं मार्केट जे आहे ते वेगाने बदललं. पण BSNL जे आहे ते त्याच्या आधीच स्ट्रगल करत होतं. टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये आता जो बेस्ट एक्सपिरियन्स देणार ग्राहकांना तोच विजेता होणार आहे. या एक्सपिरियन्समध्ये काय-काय येतं तर डिव्हाइस, कंटेंट, ॲक्सेस, ॲप्लिकेशन, स्टोरेज, सिक्युरिटी हे सर्वच्या सर्व येतं. ज्यांना कस्टमरची नस पकडता आली तोच या मार्केटमध्ये बादशाह होणार आहे. आणि BSNL वरती सर्वात मोठी टीका हीच होते, की कस्टमर सेंट्रिक त्यांचं धोरणच नाहीये. कस्टमर त्यांच्यासाठी कधीच सेंटरला नव्हते आणि याचमुळे BSNL लॉसमध्ये गेलं अशी टीका सातत्याने होते. आता BSNLची दुरावस्था का झाली याची वेगवेगळी कारणं जरी समोर येत असली तरी सुद्धा सरकारने वेळोवेळी BSNLला उभं करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. जसं की सॅम पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात कमिटी नेमण्यात आली होती. मग या कमिटीने स्टाफ कमी करण्यात यावा, यासोबतच BSNL मधील जो भाग आहे 30% भाग याचं डिसइन्व्हेस्टिंग करायला पाहिजे असं सांगितलं होतं आणि चीफ एक्झिक्युटिव्ह जो असेल कंपनीसाठीचा तो प्रायव्हेट सेक्टरमधला असायला पाहिजे. यासोबतच इतर वेगवेगळे 15 रेकमेंडेशन्स दिले होते, पण त्या संदर्भात कोणतीही कार्यवाही झाली नाही. विश्लेषकांनुसार लाल फितीचा कारभार आणि स्लो डिसिजन मेकिंग याच्यामुळं BSNL आजच्या दिवशी मार्केटमध्ये स्ट्रगल करताना दिसते. फिक्स डिव्हाइस लाईन प्रोव्हायडर म्हणून अगदी 2019 पर्यंत BSNL टॉपला होतं. पण इथे सुद्धा प्रायव्हेट सेक्टरने जसं एंट्री करायला सुरुवात केली तसं BSNLचं स्थान डळमळीत झालेलं आपल्याला दिसून येते. आता 4 महत्त्वाचे मुद्दे सांगतो. पहिला, 2005 मध्ये BSNLचा मार्केट शेअर होता 21%. त्यावेळेस एअरटेल, जिओ हे सुद्धा स्पर्धेमध्ये होतं. पण 2022 पर्यंत BSNLचा मार्केट शेअर जो आहे हा 10% झालेला आहे आणि बाकीचे जे प्लेयर्स आहेत त्यांच्याकडे 90% हिस्सा आहे आणि सध्या मार्केटमध्ये 3च मेजर प्लेयर आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ॲव्हरेज रेव्हेन्यू अर्न्ड पर युजर पर मंथ यानुसार BSNLचा ARPU हा ₹118 प्रति महिना होता आणि प्रायव्हेट कंपन्यांचा ₹126 प्रति महिना म्हणजे जवळपासच होतं. पण जिओच्या एंट्रीमुळे झालं काय, गळेकापूस स्पर्धा सुरू झाली आणि सगळ्यांनी जिओशी स्पर्धा करण्यासाठी रेट्स जे आहेत ते कमी केले आणि हा दबावच तसा पडलेला होता या सर्वांवरती. नाहीतर मार्केटमधून सर्वजण बाद झाले असते. मग त्यांनी काय केले, चार्जेस कमी केले आणि याचा सगळ्यात मोठा फटका जो आहे तो BSNLला बसला. नंतरच्या काळामध्ये जिओ आणि इतर कंपन्यांनी त्यांचे रेट्स जे आहेत ते वाढवले, पण BSNLने तसे काही रेट्स वाढवलेले नाही. आता प्रायव्हेट प्लेयर्स जे आहेत यांचा ARPU हा ₹136 प्रति महिना आहे, तर BSNL जे आहे ते अजूनही ₹53 प्रति महिना इथेच थांबलेलं दिसून येते. याच्यामुळे सुद्धा लॉसेस जे आहेत ते वाढलेले आहेत. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, सबस्क्रायबर्स कमी होत असताना BSNLचा खर्च जो आहे तो सातत्याने चढाच राहिलेला आहे. म्हणजे बघा 2006-07 मध्ये रेव्हेन्यू जो आहे तो 40,000 कोटी रुपयांच्या आसपास होता आणि फायनान्शियल इयर 2022चं जे आहे त्यावेळेस BSNLचा रेव्हेन्यू आहे 19,052 कोटी रुपये. पण याच काळामध्ये BSNLचे एक्सपेन्सेस खर्च जे आहे ते 30,000 कोटी रुपयांनी वाढलेत आणि जे गेले 15 वर्ष सातत्याने वाढतच राहिलेले आहेत. फायनान्शियल इयर 2020 जे आहे त्यावेळेस BSNLच्या एकूण खर्चामध्ये 40% वाटा हा एम्प्लॉयी बेनिफिट्सचा होता, जे की प्रायव्हेट सेक्टरमध्ये तसं नाहीये. त्यांची इथं एम्प्लॉयी बेनिफिट्सचा वाटा हा BSNLशी तुलना करता कमीच आहे. 2019 मध्ये जेव्हा BSNLसाठी रिवायवल पॅकेज दिलं गेलं होतं, त्यातील बहुतांश भाग जो आहे तो VRS फंडिंगमध्येच गेला होता. म्हणजे व्हॉलंटरी रिटायरमेंट स्कीम जी आणली होती सरकारने, त्याच्यामध्येच या रिवायवल प्लॅनच्या फंडिंगचा पैसा गेलेला दिसून येतोय. फायनान्शियल इयर जे होतं 2018चं त्यावेळेस 1,80,000 कर्मचारी होते BSNLमध्ये आणि आता फायनान्शियल इयर 2021 मध्ये ते राहिलेले आहेत 64,500 आणि मधल्या काळामध्ये ते अजून कमी झालेले असणार आहेत. आता चौथा मुद्दा, BSNLने ग्रामीण भागामध्ये टेली डेन्सिटी वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. याविषयी कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाहीये. आता टेली डेन्सिटी म्हणजे काय? 100 जणांमागे किती जणांकडे टेलिफोन आहे?
पण प्रायव्हेट कंपन्यांनी वायरलेस सेगमेंटमध्ये ग्रामीण भागात BSNLला मागे टाकलेलं आहे. पण अजूनही BSNL जे आहे वायरलेस सेगमेंटमध्ये एकमेव कंपनी आहे. इतर कुणीही ग्रामीण भागामध्ये ही सुविधा पुरवत नाहीये. ग्रामीण भागामध्ये टेलिडेन्सिटी आणि ब्रॉडबँड सबस्क्रायबरचा रेट जो आहे हा गेल्या 5 वर्षामध्ये फ्लॅट राहिलेला आहे आणि म्हणून आता सरकारने आणि BSNLने ग्रामीण भागामध्ये हे नेटवर्क अजून वाढवण्यावरती भर दिलेला आहे आणि म्हणून हा रिवायवल प्लॅन जो आहे हा फार महत्त्वाचा आहे. या रिवायवल प्लॅनमुळे BSNLची सध्याची सर्व्हिस सुधारेल, ग्राहक परत एकदा जोडले जातील आणि BSNL 2026-27 पर्यंत परत एकदा प्रॉफिटमध्ये येईल असा सरकारचा आणि BSNLचा अंदाज आहे. टेलिकॉम सेक्टरमधील काही मोजक्याच कंपन्यांचं वर्चस्व पाहता BSNL हा एक इफेक्टिव्ह काउंटर या ठिकाणी ठरू शकतो हे विशेष. स्ट्रॉंग पब्लिक सेक्टर टेलिकॉम कंपनीमुळे प्रायव्हेट कंपन्या ज्या आहेत त्या सुद्धा त्यांचे रेट्स वाढवताना थोडंसं मागे पुढे पाहतील किंवा कदाचित वाढवणार सुद्धा नाहीत आणि ज्याच्यामुळे नागरिकांना फायदा होऊ शकतो. यासोबतच ग्रामीण भागातील नागरिकांना सुद्धा डिजिटल सर्व्हिसेस ज्या आहेत त्या अगदी सहजपणे उपलब्ध होतील हेही फार महत्त्वाचं. शेवटाकडे हेच सांगेन की BSNLचा अगोदर ही विषय फंडिंगचा कधीच नव्हता. ग्राहक केंद्रस्थानी नसल्यामुळं त्यांची अवस्था जी आहे ती वर्षागणिक बिकट गेलेली होती. येणाऱ्या काळामध्ये जर का त्यांनी ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवलं तर परत एकदा BSNLचे जे दिवस होते चांगले ते परत येऊ शकतात आणि याच्याविषयी कुणाचंही दुमत नाहीये. आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.